लग्न करण्यासाठी आले. अविवाहित दुपारची वेळ होती. कबीरजी सेले विणत होते. स्वच्छ प्रकाश पडलेला होता. दुपारी 12 वाजलेले होते आणि हा आला. महाराज मला लग्न करायचं आहे. मग मुलगी असल्याचं सांगितलं तुला कोणी? नाही. मग पत्नी कशी असावी असं आहे का? बैस खाली. कंदील पेटवून आणा. पत्नीला सांगितलं. कबीरजीच्या पत्नीनं कंदील पेटवून आणला. कबीरजीजवळ ठेवला. ती आत गेली आणि मग कबीरजी म्हणाले, ए लग्न करणाऱ्या, पत्नी अशी असावी. त्यानं टोपी काढून डोकं खाजवलं की हे कारण नसताना रॉकेलचं वाटोळं केलं, ही धुळधाणी कशाला असावी? तसं नाही. मग आज्ञाधारकपणा. अरे दुसरी असती तर घरातून विजेसारखी कडाडली असती. डोक्यात फरक पडला का? डोळे फुटले का? दिसत नाही का? अंधार झाला का? दिवसा कंदील लागतो कशाला का? पागल झाला. मुकाट्यानं आणून ठेवला. गुज पुसावे संतासी, पत्नी असावी जैसी दासी. म्हणून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर. एकदा लहवीचे कास्तकार गेले कबीरजीकडे. कल्पना करा, काही त्याला कल्पनेला खर्च येत नाही. मामा सगळे बसले. गुळ पाणी वगैरे झालं. वेळ कमी असल्यानं लवकर झालं. कुठले? लहवीत. इकडे कशाला आला? तुमच्याकडे झालो महाराज. का? भक्ती कशी करावी हे विचारण्यासाठी. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो महाराज. शेतीमध्ये काय काय? शेतीमध्ये हरभरा, गहू, मका, बाजरी, अजून काय काय करता? भाजीपाला असतो ना. काय? रताळू, कांदा, बटाटा, वांग. बरं ते कांदे वांगे कसे करता ते तुम्हाला नाही कळत महाराज, म्हणूनच विचारतो. गादी वाफ्यात कांद्याचं बी टाकायचं. बरं. मग ते रोप उगवून येतं. ते लागवडीच्या योग्यतेचं होऊ द्यायचं. बरं. आणि रोप वाफ्यातलं लागवडीच्या लायकीचं झालं की वाफ्यातलं उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. बस बस तशीच भक्ती करायची. म्हणजे कांदे लावल्यासारखी. अरे वाफ्यातलं रोप उपटायचं आणि तिकडच्या मळ्यात नेऊन लावायचं. तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया. येची तोर भक्ती आवडते देवा. येची तोर भक्ती आवडते देवा. येची तोर भक्ती आवडते देवा. येची तोर भक्ती
इथे माया शब्दाचा अर्थ प्रेम घ्यायचा. कुठे ब्रह्माच्या सापेक्ष माया आहे, पण इथला माया हा प्रेम वाचक आहे. तुम्ही पंढरपूरला गेला म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात वासुदेव येतो, सहज सहज बोलतं इथे. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहूगावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. ते सहज सहज बोलतं, पण जाळा वाचून कड नाही आणि माया वाचून रड नाही. माणसं जी रडतात ना त्याला कारणीभूत माया आहे. सासू मरण पावली म्हणजे दोघी रडतात, तिची मुलगी रडते, तिची सूनही रडते. पण दोघीच्या रडण्यात मुलगी रडते माय गेली म्हणून. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळाई. बस माहेरचा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. माय मेली समजायचं माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला. मग माहेरचा आनंद माहेर गरीब की श्रीमंत याच्यावर नाही, माय मेली का जिवंत याच्यावर अवलंबून आहे. वयावर सुद्धा नाही. 60 वर्षाची मुलगी असू द्या आणि 85ची माय, सुंबळे साहेब, तरी आनंद तोच. आता गरीब तिकडचाही परिवार, गरीब इकडचाही, मोलमजुरी करणारं सासर, मोलमजुरी करणारं माहेर, पण 3 दिवस झाले म्हातारीला खाली टाकलं, काही खात नाही. कसे तरी डोळे उघडून ताकद लावून एवढंच वाक्य, अरे कोणीतरी जा रे, माझ्या लेकीला निरोप द्या, तिच्यासोबत बोलायचं आणि मग मरायचं. एवढंच वाक्य 3 दिवसापासून. मग आता ते फोनचा आणि त्याची व्यवस्था नाही. कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी तो निरोप यायचा आणि तो मग घरी आणायचा आणि ते निरोप मिळाल्यानंतर हिलाही प्रश्न पडायचा काय करावं. जावं मायच्या भेटीला तर मजुरी पडते, न जावं तर आईचं खरं नाही. तरी त्या दिवशी गेली नाही, पण दुपारी जेवताना बांधावर बसताना त्या सहकारी महिलांच्या पुढे चर्चा. 3 दिवस झाले म्हणे माय कॉटवर पडून आहे, कसे तरी एक वाक्य बोलते म्हणे की माझ्या लेकीसोबत भेटायचं होतं, लेकीला निरोप द्या, माझ्या ताईला बोलवा. काय करावं, जावं तर संध्याकाळी चूल पेटायची नाही, न जावं तर पिकलं पान गळून पडतंय, पुन्हा भेटायचं नाही, काय करावं. मग त्या गरीब महिला शिवाजीराव सल्ला देतात, संपणार आहे का मजुरी, जन्माला लागलं दारिद्र्य हात धुवून, मरेपर्यंत मजुरीच करायची आहे, पण माय भेटेल का मेल्यावर. पाणी पिऊन दिवस काढ, पण मायची भेट घेऊन ये. आणि मग तिलाही तो मुद्दा पटवून दुसऱ्या दिवशी तयारी करते. आता गरीब 2 बाजरीच्या भाकरी बांधल्या आईसाठी, तुटक्या नाड्याची पिशवी, आणि निघाली. काळी पिवळी पकडली, मग टेम्पो पकडला. एसटी वैशाख महिना, दुपारचे 2 माहेरला 2 किलोमीटरवर स्टॉप. तिथे जेव्हा एसटी थांबली, ही उतरली. शिवाजीराव घाई घाई डबल बेल झाली. एसटी निघून गेल्यावर लक्षात आलं चपला बाकड्याखाली. तिथून जायचं आहे 2 किलोमीटर. पाय पोळले, फोडं आले, फोडं फुटले पायाचे, पाय रक्ताळले, रक्ताचे डाग डांबरी रोडला चिकटू लागले. तरी तिचं लक्ष नाही, तिला फक्त माय दिसायची. असं करीत 2:30 वाजता माहेरला तिच्या मायच्या झोपड्या पुढं येऊन तुटक्या नाड्याची पिशवी घेऊन घामानं भिजलेली लेक. कोणीतरी सांगितलं आज जाऊन, आजी, डोळे उघडे ना, आजी. काय रे बाबा, लेक आली भेटीला. मरायच्या मार्गी लागलेल्या माश्यावर पाणी ओतलं म्हणजे अवस्था होते तशी माय ताडकन उठली. कुठून बळ आलं, हातात काठी, दोरीनं चष्मा व्यवस्थित सावरून घेतला, झोकांड्या खातच बाहेर आली आई. लटलट लटलट मान हलते. 80 वर्षाचं वय आहे, मुखात दात नाही, सुरकुत्या पडलेली, पांढरे केस झालेली, दिसत नाही म्हणून विचारते, अगं माझी ताई आली म्हणती का ग. आली आई.
कुठं आहे? अंगणात उभी आहे. मला दिसत नाही बेटा, तिथंच उभी राहा. हा आनंद माहेरचा सांगतो. आणि मग माय घरात गेली. दुर्डीतल्या भाकरीतले 2 तुकडे, एक तांब्याभर पाणी. मग लेकीच्या पुढे जाऊन उभी राहिली. एक तुकडा लेकीच्या डोक्यावरून उजव्या भागाला, एक तुकडा डोक्यावरून डाव्या भागाला. आणि तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोटं मोडून डबडबल्या डोळ्यानं माय लेकीला म्हणाली, माझी इच्छा पूर्ण केली बेटा, तुझ्यात जीव गुंतला होता, सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. एकदा माय मेली का आनंद माहेरचा संपला. आणि मग यांचे अनुभव असतात शिवाजीराव. माय मेल्यावर 5-6 महिन्यानं वाटतं बहिणीच्या, त्या बहिणीला भावाच्या भेटीला जावं. आणि बहीण जेव्हा भावाच्या भेटीला येते, माय 6 महिन्यापूर्वी मरण पावलेली वेळ सायंकाळची असते. भाऊ फिरायला गेलेला असतो आणि वहिनी चित्रहार बघत असते. आणि ही मायच्या दरवाजात भिकारींसारखी पिशवी घेऊन उभी राहते बहीण. 5 मिनिट, 10 मिनिट, 11व्या मिनिटाला बहीण रडणं सुरू करते. का? तिला 6 महिन्यापूर्वी मेलेल्या मायची आठवण येते. पांडुरंगा, भिकारींसारखी उभी आहे मायच्या दरवाजात. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, माझ्या तोंडावरून हात फिरवून आशीर्वाद देऊन म्हणली असती, सुखाची राय बेटा, 10 मिनिट झाले मी नुसती उभी आहे. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. मी का सांगतो? सासू मरण पावली म्हणजे दोघी रडतात. तिची मुलगी रडते आणि तिची सुनई रडते, पण दोघीच्या रडण्यात फरक आहे. सासूसाठी रडे सून, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन. सासूसाठी रडे सून, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन. सासूसाठी रडे सून, बिन, भावांतरीचा बिन. सासूसाठी रडे सून, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन, भावांतरीचा बिन. या सगळ्या मावल्या रडायला लागल्या बाबा. प्रत्येकीला आपली आपली आई आठवली. मी का हा फरक लक्षात घ्या. वस्तुस्थिती आहे. मुलगी रडते माय गेली म्हणून, आणि सून रडते कोणाचा आरोप येऊ नये म्हणून. कारण तिथे सुद्धा शिवाजीराव काही त्याच कामावर असतात. एकमेकीला आहे का तिच्या डोळ्याला काही, ते तिथलं सांगतो डेड बॉडी जवळचं. काही त्याच उद्योगावर 5-10 जणी इथल्या चांगल्या आहेत, तिथलं सांगतो आहे का. ती म्हणते काय गप बसणं, काय करायचं आपल्याला. नाही पण तिच्या डोळ्याला काही आहे का सुनाच्या, राहू दे ना, काय करायचं. नाही पण अगं मी शेजारीच राहते, न बोललेलं बरं. हिच्याच मनात होतं हे कटकट गेली पाहिजे असं कोणी म्हणू नये म्हणून बळच रडावं लागतं. मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, मोले घातले रडाया, मोले घातले रडाया. बस 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 इथे शब्द आहे. मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया,
डोळ्यात अश्रूही नाही आणि अंतकरणात प्रेमही नाही. माया शब्दाचा अर्थ प्रेम. म्हणून संकल्पावी माया. जेवढ्या प्रेमानं प्रपंच करता तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय, तो चला जाय बैकुंठ पला न पकडे कोय. याचं सूत्रपाठ आहे तुम्हाला. यथा देहे तथा देवे. जसं देहाचं करताना तेवढंच देवाचं करा. देहाचं पहा बरं, सकाळी उठल्यापासून देहाच्या मागं लागतंय, त्याला प्रातर्विधीला घेऊन जातं, नंतर दाढी करतं, मग त्याला गरम पाण्यानं आंघोळ घालतं, देहाला मग कांजीच्या नाही तर टेरिकॉटच्या कापडात सजवतं, दुसऱ्याला सुगंध यावा म्हणून सेंट लावून बसतं. सकाळी इडली डोसा तर रुमाल काढून तयार असतं. जर बुक्का पडला नाकावर तर लगेच रुमालानं पुसून काढतं. इतकं देहाला जपतं. पण मंदिरात गेलं म्हणजे बुक्का विठोबाच्या मूर्तीवर 2 फुटावून फेकतं. त्याच्या डोळ्यात जावं का तोंडात जावं. हे नाकावर बुक्का पडू देत नाही, मूर्तीवर लांबून फेकतं. अरे यथा देहे तथा देवे. जसं देहाचं तेवढंच देवाचं. म्हणून जेवढं प्रेम प्रपंचावर तेवढंच परमार्थावर. जितना चित्त हराम पर. आता हे 2 वेळा आमच्या शिवाजीरावने रामकथा एकदा तर टी व्हीलाच दाखवली. हा ना, आताही चालू आहे. अरे बाबा, एकदा आणि पुन्हा दुसऱ्यांदा, असं 2 वेळा. थोडक्यात सांगतो. त्यांचं नाव रामबोला, ज्यांना आपण तुलसीदासजी म्हणतो, ते रामबोला विषयासक्त होते असा त्यांचा पूर्वीचा इतिहास सांगितला जातो वगैरे. त्यांच्या पत्नीचं नाव रत्नावली. आणि उत्तर प्रदेशामध्ये राखी पौर्णिमेच्या सणाला महत्त्व असल्यामुळे घाई का उरकतो मी आता, फक्त 45 मिनिट शिल्लक आहे म्हणून. ते घाई मग ते राखी पौर्णिमेसाठी ते भाऊ आले म्हणून निघून गेली. बहीण येऊन पाहता तुलसीदासजी कुलूप दिसला. अरे पत्नी कुठे गेली? अरे ते राखी बांधायला गेली. निघाले बाबा. बरं, जाण्यासारखी परिस्थिती नाही. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, डोळ्यात बोटं घातली तरी दिसणार नाही कसा काळा कुट्ट अंधार, नदीला महापूर. लोक म्हणले काय कायमची गेली का, येणार आहे ना वापस? तरी जुमानले नाही. पोहायला येत नाही. नदीच्या काठाला गेले. पलीकडे जायचं कसं? एक प्रेत वाहत आलं. यांना विचार आला, म्हणले खरंच पत्नीचं प्रेम. तिला माहिती असावं आपला बोवा येणारच, म्हणून तिनं लाकडी फळी सोडली असावी. प्रेताला फळी समजले, त्यावरती बसले. ते पलीकडे लागलं काठाला. नंतर गेले सासूरवाडीला. रात्रीचे 12 वाजलेले होते मामा. सासऱ्याच्या बंगल्याच्या भोवताल फिरतो जावाई. तिथल्या जावयाचं सांगतो मी. वरच्या मजल्यावर पत्नी असेल, कसं वर जायचं? दार खिडकी पाहिलं तर एक काळा नाग लोंबकळत होता खिडकीला. इतका आनंद झाला. याला म्हणतात प्रेम. तिला माहिती असेल आपला मिस्टर येणारच. तिनं हा दोर बांधला असावा. वेदांत शास्त्र सांगतं मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. हे एवढं विषयाच्या अधीन गेले. सापावर रज्जू. आज जातात खिडकीतनं उडी टाकली. जेव्हा पत्नी घाबरून उठली, जागी झाली, आरडाओरडा करणार आपलाच पती. आता कोणत्या पोलीस स्टेशनला तक्रार न्यायची? तुम्ही हा रत्नावली वरती कसा आला? तू नाही का खिडकीला दोर बांधला? तुम्हाला पोहायला येत नाही, नदी दुथडी भरून वाहते, अलीकडे कसा आला? तू नाही का लाकडी फळी सोडली? आणि जेव्हा सासूरवाडीच्या लोकांनी चौकशी केली, फळी नव्हती, ते प्रेत होतं. हा दोर नव्हता, साप होता. पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडतेस? तुम्ही पती म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही का? लाज न लगता आपको दौड़े आए उसात, धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहूँ मैं नाथ, अस्ति चर्ममय देह मम तामे इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. या नाचक्या कुचक्या घाणेरड्या देहावर एवढं प्रेम केलं.
प्रेताला फळी समजला, सापाला दोर समजला आणि या कुचक्या घाणेरड्या देहासाठी माझ्या मागं लागून आला. एवढं प्रेम रामावर केलं असतं, श्रीराम नाचला असता तुमच्या पुढे. बस पत्नी गुरु म्हणतात ते शहाणिया पुरे एकची वचन. एकदा बोलली पत्नी, परिणाम संत तुलसीदास झाले. जन्मभर बोलणं ऐकतं तरी घर सुटत नाही. मी त्यांचं सांगतो रे बाबा. तेजा इशारते आणि तट्टू फोकावरी घेते. तट्टू म्हणजे ते घोड्यापेक्षा लहान, गाढवापेक्षा मोठं, मधली आवृत्ती, केसापेक्षा गोमाशा जास्त. तट्टू माझा रत्नघोष, 7 दिवसात 3.5 कोस, एक मारला भोक, मागे सरे कोस कोस. आमचे वैद्य बाबा सांगायचे गुरुवर्य, मारवाडी भाषेत भट भटजी नो घोडो, घोड़ो को खानो घनो चलनो थोड़ो, एक मारो छेड़ो नीचे भटजी ऊपर घोड़ो. ते 10वी पर्यंत एकत्रित शिकले नामदेवराव, दोन्ही मित्र. आणि मग हा शहरात तिकडेच ग्रॅज्युएट, तिकडेच पदवीधर, तिकडेच लग्न, तिकडेच बंगला बांधला. 15 वर्षे भेट नाही बालमित्राची. नेमकं स्टँडच्या जवळ भेट झाली एक दिवस शहरामध्ये. नमस्कार नमस्कार, कुठे रे असतो? अरे इथे बंगला बांधला मी, स्टँडपासून जवळ आहे. अरे का लग्न वगैरे, 2 मुलं आहे मला. शाबास, लाज वाटते का तुला? आता मित्र आहे काही बोलता. अरे 10वी पर्यंत एकत्रित शिकलो, एका डब्यात जेवलो, एका खोलीत अभ्यास केला, एका गोधडीत झोपलो, भावासारखे राहिलो. लग्न होऊन 2 मुलं झाली तरी मला कळवले नाही. चाल घर दाखव मला. हा हट्ट आहे मित्राचा. मग 5:30ची वेळ होती. हा मित्र त्या मित्राला घेऊन गेला. पत्नी स्वयंपाकघरात होती, सोफा सेटवर बसले आणि घरमालक मित्रांना ऑर्डर दिली, 2 कप चहा ठेवा. हॉटेल बिटेल समजला का? भलत्याच वेळेला कोणाला घेऊन येता. मोकळी आहे का मी? तू स्वयंपाक चालला जा, कोण आहे त्याला तिकडे चहा पाजा, मी नाही मोकळी. हे तर घरमालकाच्या आधी उठलं शिवाजीराव. अरे थांब रे, हे घरात ते अंगणात गेलं. थांब, नाही बाबा म्हणला तूच घे चहा. मला स्टँडकडेच जाऊ, तिकडेच चहा घेऊ, मलाही गाडी मिळायला सोपं. दुसरं काय करतो, नाही तर चालतं काय घरात तुझं. आणि मग निघाले दोन्ही मित्र. जेव्हा हा म्हणतो का रे काय 10वी पर्यंत एकत्रित शिकलो, पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, तुझं ग्रह खातं जरा कडक वाटलं बुवा. म्हणजे नाही, माझ्या समोर जर एवढी विजेसारखी कडाडली तर कोणी नसल्यावर तुझं कसं होत असेल. तो म्हणला गैरसमज आहे तुझा रे. का? अरे एखाद्याच वेळेला तशी बोलते रे, नाही तर खूप प्रेमळ आहे. एवढं बोलून काही वाटत नाही, याला म्हणतात तट्टू फोकावरी घेते. बस एकदाच बोलली. पुढे संत तुलसीदास झाले. पत्नीला पश्चाताप झाला. ते जोड कार्ड लिहिल्याचा उल्लेख आहे, जवाबी म्हणतात त्याला. आणि त्याच्यावर पत्नीनं लिहिलं, कटी की छबी कनकसी रहत सकेन संग, सोय मोही कटे सो डर नाही और कटे डर. होय, तुमच्या वर्मी लागेल या शब्दात बोलल्यामुळे तुम्ही रुसून गेला, याबद्दल मला दुःख नाही. पण तिकडे जाऊन दुसरी सोबत लग्न केलं असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. हे पत्र वाचलं पत्नीचं, आणि पत्र वाचता वाचता संत तुलसीदासजी रडू लागले. आणि रडता रडता उत्तर लिहिलं, कटे एक रघुनाथ संग, तुझ्यावर रुसून निघून गेलो रत्नावली, ते दुसरी सोबत लग्न करण्यासाठी नाही. आता मी रामाचा झालो. कटे एक रघुनाथ संग, बांधिसीस जटा केस, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास. मी का सांगतो, एकदाच बोलली, अस्ति चर्ममय देह मम, तामे इतनी प्रीती, इतनी भगवत पर हो जाए, तब होय न भवभीती. जेवढं प्रेम या नासक्या कुचक्या देहावर करून इथपर्यंत आला, एवढं प्रेम श्रीरामावर केलं असतं तर राम तुमच्या पुढे नाचला असता. म्हणून जेवढ्या प्रेमानं संसार, तेवढ्याच प्रेमानं परमार्थ. संकल्पावी माया संसाराची, आणि हेची थोर भक्ती आवडती देवा. थोर भक्ती सामान्य भक्ती आहे. हे पहा, रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. रडावं ते दोघा करता, एक तर संता करता रडावं अथवा भगवंता करता रडावं.
रडावं ते दोघाच्या जवळ, संताजवळ रडावं नाही तर देवाजवळ रडावं. शिवाजीराव, अश्रू पुसणारे दोघंच आहे, एक संत अथवा भगवंत. प्रापंचिकाच्या जवळ रडत जाऊ नका, छाती काढून चालत जा. का? तुम्ही जर रडला तर ते तात्पुरतं म्हणतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की अख्ख्या तालुक्यात जाहिरात करतं, आलतं काल सकाळी सकाळी ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य जाहिरात करते पुन्हा. म्हणून रोना है तो संतों के पास नहीं तो भगवान के पास, संसारियों के सामने सीना निकाल करके चलो. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीजवळ रडा, नाही तर पंढरीला जाऊन विठ्ठलाजवळ रडा. अश्रू पुसणारे फक्त दोन आहे जगामध्ये. रडायचं असेल तर संतासाठी रडा अथवा भगवंतासाठी रडा. रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. नव्हे, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला लवकर ऐकायला जाणारी भाषा ही अश्रूची भाषा आहे. जर मम्मीनं लवकर लक्ष द्यावं असं जर बाळाला वाटत असेल तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही चुंबडेताई. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं की स्वयंपाकाचं काम थांबवून मम्मी पळत येऊन लेकराला घेते. ही रडणं. साई लीला एक आध्यात्मिक सहवासवरील आध्यात्मिकतेचा सहवास अधिक अनुभवण्यासाठी आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा. आमचे पाहिलेले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेजारी घंटीचं बटन दाबायला विसरू नका. आपली ताकद सांगतो. तसं भक्त भगवंतासाठी रडतो, ही भक्तीच आहे. आणि भगवंत भक्तासाठी रडतो, ही भक्तीच आहे. पण जेव्हा भक्त भगवंतासाठी रडतो ही सामान्य भक्ती झाली. पण जेव्हा भगवान त्या भक्तासाठी रडतो ही थोर भक्ती आहे. विदुर काका युद्ध पूर्ण संपेपर्यंत नव्हते, तीर्थयात्रेला गेले आणि तिकडनं आल्यानंतर उद्धवासोबत भेट झाली वृंदावनला. विचारलं, उद्धव, हाँ चाचा, अरे बहुत दिनों के बाद आया हूँ, बहुत दिन हुए मेरे कृष्ण जी का दर्शन नहीं हुआ, बताइए कहाँ और कब होगा. उद्धव जी रडू लागले. क्यों रोते उद्धव? अब कभी दर्शन नहीं होगा चाचा. क्यों? भगवान कुछ दिनों पहले निजधाम चले गए. आणि मग विदुर काकानं उद्धवाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. दोन साधू रडतात वृंदावनला देवासाठी. पण उद्धवजी म्हणतात, रोना नहीं चाचा, रोना नहीं चाचा, दुनिया में सबसे ज़्यादा भाग्यशाली आप है. अरे मैं कैसा भाग्यशाली, मुझे तो दर्शन भी नहीं हुआ भगवान का. तो भी भाग्यशाली चाचा, जब भगवान निजधाम जा रहे थे तो भगवान के पास मैं खड़ा था, मुझे पादुका दी भगवान ने और मैंने भगवान की तरफ देखा तो भगवान रो रहे थे. चाचा, मैंने सवाल पूछा था, प्रभु दुनिया रोने के बाद दुनिया के आंसू पोंछने का काम करने वाले आप, दुनिया के मालिक, दुनिया छोड़ते समय क्यों रो रहे? तो भगवान ने रोते रोते जवाब दिया था, चाचा मैं इसलिए रो रहा उद्धव, बहुत साल हुए मेरे विदुर चाचा का दर्शन नहीं हुआ. कभी भविष्य में मेरा चाचा विदुर मिलेगा तो चाचा को कहना, चाचा भगवान दुनिया छोड़ते समय केवल आपके लिए रो रहे थे. भक्तासाठी जेव्हा भगवंत रडतो, हेची थोर भक्ती आवडती देवा. भक्त रडतो भगवंतासाठी, सामान्य भक्ती आहे. पण जेव्हा भगवानही त्या भक्तासाठी रडतो, ही त्या भक्तानं केलेली थोर भक्ती आहे. त्यानं केलं काय? संकल्पावी माया संसाराची. महाराज, मग हे संसाराचं काय? अरे संसार करायचाच नसतो. संसार करायचा नाही, तो होत असतो. करायचा असतो तो परमार्थ. संसार होतच असतो. देहाला संसारच म्हटलंय, देहाधिक संसारे. मग देहाधिक संसारे जर संसार देहाला म्हटलं तर माझा प्रश्न आहे, लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? दोन्ही नाही वाटत, हे बरोबर आहे. म्हातारही व्हावं वाटत नाही आणि लवकर मरावं वाटत नाही. लवकर मरावं कशाला? मरावंच वाटत नाही. जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. मरावंच वाटत नाही. मरावं कशाला? मरण शब्द सुद्धा सहन होत नाही मामा. वा वा म्हणजे
90 वर्षाचं म्हातारं 3 दिवस झाले खाली टाकलं, प्राण जात नाही, सगळे घरचे वैतागून गेले, म्हातारं मरत नाही, यांना उद्योग करता येत नाही, 3 दिवसापासून खाली टाकू नये म्हणून त्याच्याच वयाची म्हातारी काठी टेकत आली 4थ्या दिवशी आणि म्हाताऱ्याच्या उशाकडे बसली आणि तोंडाजवळ तोंड नेऊन, आबाजी आबा किती दिवस त्रास देता, आता घ्या डोळे लावून, या बापाचं खातो का म्हातारे, इतकं बिघडलं. म्हणजे मर शब्द सहन होत नाही, मेल्याशिवाय राहत नाही. मग जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती हे सरकणं चाललेलं आहे. मग आपल्याला जर म्हातारं व्हावं वाटत नाही तर म्हातारं कोण शेजारचे करतात का? अरे व्हावंच लागतं, मग होतच असतो, त्याला संसार म्हणतात. संसार करायचाच नाही, तो होत असतो, करायचा असतो तो परमार्थ. परमार्थामध्ये प्रयत्न महत्त्वाचे आहे आणि प्रपंचात प्रारब्धाला प्राधान्य आहे. पण आमचं उलटं चालतंय, जिथे प्रारब्ध महत्त्वाचे तिथं प्रयत्न लावतो आणि जिथे प्रयत्नाला प्राधान्य आहे तिथं प्रारब्ध ढकलतो. मुलाला म्हणतंय का नाही, मरून बघू द्या, मरून बघू द्या, कुत्रे नाही हाल खायचे. मुलं म्हणतात आमचे हाल कुत्रे खाव का हत्ती खाव, तुमचीच अडचण आहे, आता तुम्ही तिथं माझ्यामुळे चाललं म्हणतं. आणि चला कीर्तनाला म्हटलं, आपल्या कुठल्या नशिबात म्हणतं, इथं नशीब ढकलतं. अरे इथं यायचा, इथं काय नशीब ढकलतो. चला आळंदीला, आपल्या कुठल्या नशिबात. चला पंढरपूरला, आपल्या कुठल्या नशिबात. नाही, इथे प्राधान्य प्रयत्नाला आहे, परमार्थामध्ये, आणि तिथे प्रारब्धाला आहे. तुम्ही पहा, म्हणून ते सूत्र आहे, समय के पहिले बस 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 प्रारब्ध से अधिक. समय के पहिले भाकरी मिळत नाही तर ते दिवसभर नांगरट करत होतं, त्याची न्याहारी नेली नाही मामा, दुपारची भाकरी नाही, तापून गेलं ते, आडदांड होतं. जेव्हा सायंकाळी आवत घेऊन आलं, नांगर सोडला, बैल बांधली खुंट्याला, त्याला वैरण टाकली आणि पूर्ण दिवसभराचा तापलेला राग बायकोवर. गडी समजतं का काय, मारतं का बिना भाकरीचं? सकाळीपासून उपवास याव, कर लवकर भाकरी. बायकोही घाबरली, तिला माहिती आहे उशीर जर केला तर हे येड्या बाभळीचं सरपण हातात घेतंय म्हणून. म्हणून त्यानं घ्यायच्या आधी हिनंच हातात घेतलं पेटवण्यासाठी. ते जमतंय ते. हा ना, त्याच्यावर रॉकेल होतं, काळीपेटी लावली, सरपण पेटलं, तवा ठेवला. पण हे भुकेजलेलं होतं ना, 2-2 मिनिटांनी. झाली का नाही भाकरी, अजून झाली का नाही भाकरी, अजून भाकरी झाली का नाही, तापलो भुकेनं. भाकरी झाली का नाही, भुकेनं तापलो. बायको म्हणली तुझ्या तपण्यानं होते का भाकरी, तवा तपू दे ना, तवा का डोक्यावर थापू तुझ्या. साधी गोष्ट आहे. अरे तवा तपल्याशिवाय जर भाकरी मिळत नाही तर हे वेळ आल्याशिवाय कसं मिळेल. प्राप्त काळ घडी आल्या, प्राप्त काळ घडी आल्या, प्राप्त काळ घडी आल्या. तुका म्हणे ते नचाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना, प्राप्त काळ घडी. तुका म्हणे ते नचाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या नचले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. म्हणून एवढं वाक्य सर्वांना पाठ आहे. समय के पहले और प्रारब्ध से अधिक किसी को कुछ भी मिलने वाला नहीं. म्हणून ठेविले आनंद, ठेविले आनंद ते कैसे जी रहावे, ठेविले आनंद ते कैसे जी रहावे, ठेविले आनंद ते कैसे जी रहावे, ठेविले आनंद ते
तैसेची राहावे. तसं राहावंच लागतं, राहतातच. मग अडचण काय? कुरकुर 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 करत राहतात, म्हणून शब्द आहे चित्ते असू द्यावे समाधान. जमला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वेळ थोडी आहे मामा, आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू सगळं. बरोबर करू. थोडं सर्वांनी हात वर करा. सर्व ठोकबार हरी हरी एक ताळे हा एक वा वा. रहना रे मौला रखेगा वैसा भी रहना. ठेविले अनंत तैसेची राहावे. राहतातच माणसं, पण कुरकुर कुरकुर करत राहतात, म्हणून शब्द आहे चित्ते असू द्यावे समाधान. मग समाधान कुठं मिळतं? हे समाधान दुकानात मिळत नाही शिवाजीराव. एखाद्या हॉटेलचं नाव असू शकतं ना, समाधान हॉटेल. तेवढंच वाचून आमचे आत जातात, दाबून खातात आणि बिल देताना समाधान बिघडून बाहेर येतात. का रे, आत गेला हॉटेलमध्ये गुलाबाच्या फुलासारखा चेहरा होता आणि बाहेर आता तोंड उतरून आला. 2 महिने परिवार जेवला असता पूर्ण, एवढं गेलं एका जेवणात. मग कशाला गेला होता? समाधान वाचून गेलो, मग बिघडून बाहेर आलो. म्हणजे समाधान हे दुकानात मिळत नाही. समाधानासाठी गरज आहे विचार वाचून न पविते समाधान, न पविते समाधान, न पविते समाधान. विचार वाचून न पविते समाधान, न पविते समाधान, विचारा वाचवण न पविते समाधान. समाधानासाठी गरज आहे विचाराची. आणि विचार पारमार्थिकानं आपल्यापेक्षा स्थिती ज्याची उंचावली त्याचा करायचा तर समाधान. प्रापंचिकानं आपल्यापेक्षा स्थिती खालावली त्याचा करायचा तर समाधान. अरे मी 10 मिनिट देवाचं नामचिंतन करतो, मला एवढं समाधान, आणि हे 1 तास देवाचं नाव घेतं तर याला केवढं समाधान. असं उंचावलेल्या स्थितीचा विचार पारमार्थिक क्षेत्रातल्या मंडळीनं केला तर समाधान.
प्रापंचिक क्षेत्रातल्या मंडळींनी आपल्यापेक्षा स्थिती खालावली त्याचा विचार करायचा. ज्याच्या पायामध्ये चपला त्यानं सायकलवाल्याचा विचार करायचा नाही की समाधान बिघडलंच. करे तोड उतरलं, चपला आहे तुझ्या पायात, मला तरी होत्या का. मग लवीच्या कीर्तनातून आता आणल्या चोरून लेका फुकट भेटल्या तरी तोंड कसं उतरलं. सायकलवाला गेलं ना पुढं. मग ज्याच्या पायात चपला आहे त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं आणि मग देवाचे आभार मानावे. पांडुरंगा, हे वैशाख महिन्यात दुपारी 2 वाजता डांबरी रोडनं बिना चपलाचं पाय पोळत चाललं देवा. मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला गरिबाला दिल्या. असा विचार ज्याच्या जीवनात आहे तिथे समाधान आहे. चित्ते असू द्यावे समाधान. उलट झालं तर उलट होतंय ना. ते निवांत बसतं 3 मजली इमारत आपल्या गॅलरीतून दुसऱ्याच्या 4 मजल्याकडे पाहतं आणि त्याच्या 4 मजल्यातून आपले 3 वजा करतं. माझा मजला कधी चढल असं टोपी काढून डोकं खाजवतं कारण नसताना. अशानं का होईल? अशानं तुझं मन उद्विग्न होईल आणि एकदा मन उद्विग्न झालं की मग जीवनभर दुःख पदरात पडेल. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, 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 वाहिला उद्वेग दुःखाची भोगण्याचे फळ सळकीताचे, भोगण्याचे फळ सळकीताचे, ठेवले आढळते पैसेची राहावे, 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 ठेवले आढळते पैसेची राहावे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. हे बोलणं सोपं आहे महाराज, पण वाटतं ना काय. मलाही 4 मुलं, शेजाऱ्यालाही 4. बरं, त्याची 100 एकर, माझी 100 एकर. हां, त्याचे 4 दुकानं, माझे 4 दुकानं. हे सगळं सारखं आहे हो ना. अडचण काय? अडचण माझे का 3 मजले त्याचे का 4? अरे याचं उत्तर आहे तुझ्या नशिबानं तुझे 3 मजले आहे, त्याच्या नशिबानं त्याचे 4 मजले आहे. भोगणे ते फळ संचिता, हे मानावंच लागेल. थोडंसं आता बाबांच्या पुढे काय मला संकोचच वाटतं, पण आपलं धाडस करतो. चुकलं तर चुकलं. याचा संदर्भ दिला एका ठिकाणी बरं का मामा. विधवा ब्राह्मणीन मावशी, पती मरण पावला, 2 लेकरं. ते सांभाळण्याची जबाबदारी, उपजीविकेचं साधन नाही. कुठे 4 घरं लाज लज्जा सोडून लेकरासाठी मागून आणावं, लेकराला जगवावं, नाही काही राहिलं तर पाणी पिऊन झोपावं, अशी कालक्रमणा त्या ब्राह्मणीन मावशीची चालू असताना एक दिवस फिरली, भाकरी तर मिळाली नाही, हरभरे मिळाले. शिवाजीराव अर्धे मुलांना खाऊ घातले आणि उद्या नाही मिळाले तर लेकरं उपवासी राहतील म्हणून अर्धे हरभरे गाठोडे बांधून त्या उतरंडीत ठेवली. पूर्वी उतरंड असायची. झोपी गेला परिवार. परिवार म्हणजे 2 मुलं ती ब्राह्मणीन मावशी.
संदीप आणि गुरुच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर तिचा निवास. जंगलातली गोष्ट. रात्री चोर आले. हे झोपलेले. उतरंडमध्ये तपासलं तर गाठोडी. आता दागिन्याचे मणी आणि चेने जवळजवळ सारखेच असतात. त्यांना असं वाटलं हे दागिन्याची मौल्यवान गाठोडी उतरंडीत आहे, म्हणून सोन्याची गाठोडी दागिन्याची समजून चोरटे घाई निघाले. उतरंड पडली. त्या मावशीला जाग आली. तिच्या लक्षात आलं माझ्याकडे तर चोरून नेण्यासारखं काही नाही, पण उद्या लेकरासाठी आणून ठेवलेली हरभऱ्याची गाठोडी तर नेली नाही. पाहिली तर गाठोडीच. आणि ती रात्री 12ला चोरटे पुढं पळतात नाही, तळतळीनं मागे लागले. अरे मी विधवा आहे, नवरा मेला माझा, 2 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या लेकरासाठी हरभरे आणून ठेवले होते गाठोडी बांधून. उद्या माझे लेकरं उपवासी राहतील. माझ्या लेकराचा तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे तुम्हाला. हे हरभरे जो खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. तळतळून शाप दिला त्या ब्राह्मणीन मावशीनं. रात्री सुदामजी जागे होते, त्यांनी हा शाप ऐकला. चोरट्यांच्या लक्षात आलं हे दागिने नाही, हरभरे आहे. कशाला न्यायचे म्हणून आश्रमात गाठोडी फेकून दिली. चोरटे निघून गेले. दुसऱ्या दिवशी ती गाठोडी गुरुमातेला सापडली. आणि सुदामजी आणि कृष्णजीला सरपणासाठी पाठवलं. ते हरभरे दिले. बाळांनो भूक लागेल तर खा बरं का. आणि त्या हरभऱ्याच्या पाठीमागचा शाप बाबा सुदामजीला माहिती होता. रात्री जागे होते. आता हे इथे थांबवा. पुढे कृष्णजी द्वारकेचे राजे झाले. सुदामजी गरीब राहिले. दुःखे दारिद्र्य पिढीला सगळे पाठ आहे तुम्हाला. पत्नीच्या सांगण्यावरून द्वारकेच्या राजाच्या भेटीला जातात. विनंती केली वगैरे. तो द्वारपाल सोडे ना. बाबाजी आपका पूरा पता बताओ. सुदामजीच्या डोळ्याला धारा लागल्या. कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हो द्वारपाल? बहुत साल हुए, तो भी भगवान को आप लोगों ने पहचाना नहीं? अरे मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रे द्वारपाल, उसका भाव देखता है. मेरे प्रभु कृष्ण जी को कहो कि तेरा सुदाम आया है. आज जाऊन ती सगळी माहिती. शीशपगा न जगाता न पे प्रभु जाने को आए. बसे के ही ग्रामा धोती फटी सी लट्टी दुपट्टी अरूपाय उपहन की नहीं सामा. द्वार खड़ो दिज दुर्बल देखे रही जैसे सुबह सुधा. हे वर्णन तिथे केलेलं. पूछत दीन दयाल को धामा. बतावत अपनो नाम सुदामा. शब्द ऐकला आणि जे उडी टाकली देवानं सिंहासनावरून पळत गेले. सीना में सीना मिला करके रोया. पुकारा के रुक्मिन गरीब आ गया. रुक्माई लवकर या, माझा गरीब मित्र सुदाम आला. आणि मग सुदामजीची पाद्य पूजा, आंघोळ स्नानादी कर्म सगळे झालं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर एकांतात बसले दोन्ही मित्र. बालपंचे आणि भूतकाळातल्या गोष्टी. सुदाम जी, आपको एक पुरानी बात याद है? बोलो प्रभु. एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया. कृष्णा सुदामा को जंगल पठाया. लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. आपणाला सरपणासाठी पाठवलं होतं. हा, पावसात भिजलो. हो आठवतं देवा. कृष्ण सुदामा को भूख सताया. चोरी से चना सुदामा चबाया. तो मैंने पूछा था अरे सुदाम क्या खात है? तब करने लगे थे सुदामा बहाना. बरसात पानी जिए घबराना. कुछ नहीं खात प्रभु दात कटकटात है. काही नाही खात व देवा. गारठलो ना पावसात, दात वाजतात. बोलला होता हे द्वारकेला. हो बोललो होतो तेव्हा. मग मी काय म्हणालो?
तब हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्म भर भिकारी, अरे बचपन को शाप दिया कैसी दुःख की बात है. आठवतं देवा. मग दोघालाही भूक लागली होती. गुरु मातेनं दोघासाठी हरभरे दिले होते, तू एकट्यानं खाल्ले. देवा खरं सांगा, असं करील का मी? पण केलं की नाही? हो. का केलं? आज सांगतो मायबापा. रात्रीचे 12 वाजले होते. ते हरभऱ्याची गाठोडी घेऊन दागिने समजून चोरटे पळत होते. ती ब्राह्मणीन मावशी मागणं पळत होती. आश्रमाजवळून जात असताना तिने तळतळून शाप दिला, माझ्या लेकराचा तोंडचा घास घेऊन चालला. शाप आहे तुम्हाला, हे हरभरे जो खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. हे मी ऐकलं होतं देवा. आणि दुसऱ्या दिवशी तीच गाठोडी गुरुमातेनं आपल्याला दिली. मला माहिती होतं या हरभऱ्याच्या मागे शाप आहे. आणि हे हरभरे माझ्या परमात्म्यानं खाल्ले, तो जर दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांना कोण सांभाळेल? मी निर्णय घेतला देवा, मी दरिद्री झालो तरी चालल, माझा देव बाप्पा मला सांभाळून घेईल. आणि म्हणून हे जे भोगतोय दारिद्र्य इतके दिवस, याच्यात तुझा दोष नाही देवा. भोगणे ते फळ संचित, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. तेव्हा हे पहा, शेवटचं चरण आलं तुमच्या लक्षात. भार घालणे म्हणजे आपलं वजन त्याच्या डोक्यावर ठेवणे असा होत नाही. भार घालण्याचा अर्थ मामा त्याचं नाम घेणे. नाम घेणेलाच भार घालणे म्हणतात. ते पुस्तक मिळतं पंढरपूरच्या यात्रेत. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 20 रुपये. आणि ते गरजू लोक आणतात, त्याच्यात जसं आहे तसं पाठ करतात. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. हे जातं दुष्काळी रोडवर, पण अब्दागिरी धरा आणि राव निघालेला पुस्तकात. अरे एवढं नाव पत्नीनं एकदा घेतलं की तिला जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी पतीवर आली. म्हणजेच नाम घेणे याचा अर्थ भार घालणे. आणि एकदा त्याच्यावर जबाबदारी टाकली ना, मग होईल कैवारी नारायण. कधी? भार घातलियावरी. भार घातल्याशिवाय तो कैवार घेत नसल्यामुळे तुका म्हणे घालू दयावरी भार आणा, तुका म्हणे घालू दयावरी भार म्हणे घालू दयावरी भार तुका म्हणे घालू दयावरी भार. संसार देवा पायी वावा, संसार देवा पायी हे विनयान दे कैसची राहावे राहावे हे विनयान दे कैसची राहावे. घातल्याशिवाय कैवार घेत नसल्यामुळे घालू तयावरी भार. म्हणजेच
वाव्हा संसार देवापायी, म्हणजेच संकल्पावी माया संसाराची आणि हेची थोर भक्ती आवडती देवा. बरोबर झालं, काही कसर नाही. माऊलीचं भजन होईल. अजून काही महाराष्ट्र वैतागलं नाही बाबा, वन्स मोर चालूच आहे मला. आपा खालूनच म्हणतात जरा चालू द्या, पण सर्वांना माहिती आहे पुढे जात नाही ना आधी सोडत नाही. एक 4-5 मिनिट यासाठी घेतो. कालच्या आमच्या महाराजांनी तुकाराम बुवांनी दिली असेल कल्पना तुम्हाला. जोग महाराजांचा 1 सप्ताह झाला. नाशिककरांनी फार मोठं सहकार्य त्यावेळेला बाबांच्या माध्यमातून केलं आम्हाला. एकट्या नाशिक जिल्ह्याने अख्खा एकादशीच्या फराळाचा उपक्रम राबवला, एकट्या नाशिक जिल्ह्याने. एवढंच नाही शिवाजीराव, मी सहज म्हटलं बाबाला दुपारी म्हटलं तुमच्याकडे द्राक्षे आहे तर द्राक्षे द्या ना पाठवून. 1 ट्रक पाठवला बाबाने, 1 ट्रक. ती शताब्दी झाली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची होती. पण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली ते सद्गुरू जोग महाराज संस्था स्थापन केल्यानंतर 3च वर्षांनी गेले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला फेब्रुवारीमध्ये 100 वर्ष पूर्ण होतात, म्हणून शताब्दी पुण्यतिथीची आहे. कालच्या महाराजांनी कल्पना दिली असेल. आम्ही एकाच संस्थेतले बाबाही, बाबांचं आहेच आमच्याकडे लक्ष. मी सहज म्हटलं बाबा याही वर्षी एकादशी, नाशिककर एकादशीचा फराळ नाशिककराच्या वतीनं. पण दुसराच दिवस आहे एकादशीचा, कारण दशमीला सप्ताह सुरू होतो. एकादशी बरोबर वेल्डिंग करतो आम्ही, बरोबर. आणि काला तर खानदेशच्या लोकांनी स्वीकारला. आम्ही त्याची कारणंही विचारली की तुम्ही मागच्या वेळेला केला होता ना काला. ते म्हणले बाबा आम्हालाच पाहिजे, काल्याचा अधिकार आमचा आहे. का? 700 वर्षापूर्वी त्यांनी रडून सांगितलं महाराज हे. 700 वर्षापूर्वी माऊलीची इच्छा झाली मांडे खायची आणि आपल्या बहिणीजवळ इच्छा व्यक्त केली, मुक्ताताई मला मांडे खायचे आहे. खापर मिळालं नाही मांडे भाजायला. भावाच्या पाठीवर बहिणीनं मांडे भाजले आणि भावाची इच्छा पूर्ण केली. मग आम्ही मुक्ताबाईकडचे आहोत, तुम्ही पुण्यातले लोक ज्ञानेश्वर महाराजकडचे आहे, तेव्हा मांडे खाऊ घालण्याचा अधिकार आमचा खानदेशच्या लोकांचा आहे. हे अंतकरणापासून सांगितलं. तेव्हा ते काल्याची पंगत त्यांचीच आहे बाबा. मी रोज आता हे जोग महाराजच्या सप्ताहाबद्दल सांगतो, लोकांना कळलं पाहिजे. नोहे एकल्याचा खेळ, म्हणून मेळ, चहा आहे, नाश्ता आहे, ज्याला जसं जमल तसं. पण एकादशी मात्र नाशिक बाबा, नाशिक ते करून घेतात. बाबाकडे सोपवलं म्हणजे. माझ्याकडे होती सेवा, ते नव्हतं जोग महाराजचं मंदिर. बाबाने तुम्हाला कल्पना दिली असेल त्याची. कोणी काही म्हटलं तरी मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. गुरु आमचे सगळे असतानाही सोहळा माझ्या वतीनं करण्यात आला होता. बाबा साक्षीदार आहे. तेव्हा प्रत्येक गुरुला साई लीला, एक आध्यात्मिक सहवासवरील आध्यात्मिकतेचा सहवास अधिक अनुभवण्यासाठी आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा. आमचे पाहिलेले व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. 1 लाख रुपये देणगी देऊन मी त्यांची मिरवणूक वगैरे असताना आणि ज्यानी संस्था काढली त्या सद्गुरू जोग महाराजाचं मंदिर बांधण्याची पूर्ण सेवा माझ्याकडे आली. जवळजवळ 70 लाख रुपये लागले बाबा, पण मी काही मागं सरलो नाही. आणि आता 25-30 लाखाचं महाद्वार चालू आहे. ते घाबरू नका, देणगीन पावती नाही. कोणी दाखवून द्यावं माझी देणगी अमक्याकडून घेतली, पावती वाटेल ते प्रायचित्त घेईल मी. कीर्तनाच्या आणि रामकथेच्या याच्यातून चाललेलं आहे ते. ते आता 30 लाखापर्यंतचं महाद्वार आहे. 27 फूट हाईट झाली. त्याच्या पुढचे वरचे 3 मंदिरं होतील. हे सगळे जोग महाराजच्या आधी होईल.
आणि पुन्हा मी संदीपान पाटलाला सांगितलं, समजा एक दोघं वेळेवर पंक्तीचे कॅन्सल झाले तरी 20-25 लाख अन्नदानाची माझी तयारी राहील, त्याच्यात काही घाबरायचं कारण नाही. तेव्हा एकदा पाऊल टाकला ना, माघार घ्यायची नाही बाबा. तिकडे मोठे मोठे सप्ते आम्ही केले तेव्हा बाबांना विसरलो नाही. बाबांनी एका शब्दाने आम्हाला मान दिला. 2-2 दिवस मुक्कामी राहिले, आमचं कौतुक केलं. एखाद्या मोठ्या भावानं लहान भावाच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकावी एवढा आम्हाला आनंद झाला आणि म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. तेव्हा निर्विघ्नपणे हा सप्ताह पार पडण्यासाठी तुम्ही काही करू नका, फक्त सगळे या. आम्ही सगळे गुरुबंधू आम्हाला भीक मागण्याची सवय आहे. घातला दुकान घेती आले याचे दान, आमचा अभंग उलटा आहे. आम्हाला त्याची काही लाज नाही. तेव्हा आम्ही सगळे भाजी भाकरी खाऊ घालू, तुम्ही गोड करून घ्या. तिथे सगळी तयारी असेल. सगळ्या धर्मशाळा आळंदीतल्या आम्ही आताच बुक करतो आहे. आणि जेवणाची तयारी आपा तुम्हाला वाटेल त्या धर्मशाळेत राहायचं आणि दिवसभरात वाटेल त्यावेळेला जेवायचं, आमची तयारी असेल. आम्ही सगळ्या गुरुबंधूच्या वतीनं हे निमंत्रण देतो. तेव्हा तुमचं काही नको, आम्हाला तुमची वेळ पाहिजे. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी असा तो सप्ताहाचा कालावधी आहे. तेव्हा सर्वांनी यावं हे आमचे आचार्य त्यांच्याही द्वारा निमंत्रण देतो. आणि जोग महाराज सद्गुरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी हा कालावधी लक्षात ठेवा. फार मोठ्या संख्येनं पारायणाला बसा. गाथा भजन आहे, या बुवाची रामकथाही आहे, चैतन्य महाराजांचं जोग महाराज चरित्रही आहे, सकाळची कीर्तन आहे आणि एक संध्याकाळचं कीर्तन आहे. हक्कानं आमचे दांडेकर मामासाहेब यांचं कीर्तन मी सांगितलं, आम्हाला कीर्तन लहवीतकर बाबाचं एक दिवस पाहिजेच. ते मला पाहिजे ते पाहिजेच, पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेव्हा म्हणता म्हणता 5 मिनिट पुढे गेलो. आता माऊलीचं भजन होईल, मग तुम्हाला काय करायचं ते करा. मामा बरोबर आहे ना? ज्ञानेश्वर बोलायचं असेल. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय